उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झालेली आहे आणि बारामतीतल्या सहयोग निवासस्थानी आज सकाळपासून कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे। खरं तर वहिनींना शुभेच्छा देण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते बारामतीमध्ये जमा झालेले आहेत। आपण काही कार्यकर्त्यांना विचारूत, काही पदाधिकाऱ्यांना विचारूत, काय सांगाल? आज इथं गर्दी दिसते, वहिनींचं स्वागत करण्यासाठी मी एकत्र आलेलो आहात। आज काय बारामती दिवाळीचं रूप आलेलं आहे। मध्ये आम्ही नैराश्य झालतो, पण आज आमचे राष्ट्रीय नेते माननीय अजितदादा पवार यांनी वहिनींना राज्यसभेची उमेदवारी देऊन राज्यसभे बिनविरोध खासदार झालेले आहेत। त्याच्यामुळे पूर्ण बारामती दिवाळी होती। आमचा काही बॅड पॅच होता, आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी भरपूर मेहनत केली, पण मतदार राजा आहे त्याच्यामुळे आमचे हार झाले। आम्ही सर्व मोठ्या प्रमाणात हे मान्य करतो, पण विधानसभेला याचं सगळं भरून निघणार आहे, कारण काही भावनिकतेच्या मुद्द्यावर ही निवडणूक झाली। ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर झाली असते तर वहिनी आज भारतात नंबर 1च्या मतदारांनी निवडून आल्या असत्या, पण ते झालं नाही। भावनिक आहे, ठीक आहे, आता भावनिक झाली। इथनं पुढे आम्ही पूर्ण जोमाने काम करू आणि सर्व कार्यकर्ते आमचे दादांच्या बरोबर आहेत। विधानसभेचा उल्लेख केला तुम्ही, विधानसभेला देखील अशाच पद्धतीची निवडणूक होईल, कारण जो शरद पवार गट आहे तो सक्रिय झालेला आहे आणि विधानसभेची तयारी करायला सुरुवात केलेली आहे। नाही हो, ते लोकांनी भावनिक केलेलं आहे। शेवटी विकासाला आता महत्व देतील दादांची, तर आपण बघतो सहयोगला लाईन एवढी आहे, ठीक आहे। भावनिक झालं त्यामुळे झालं। दादा मागच्या वेळेस 1,65,000 निवडून आलते, यावेळेस 2 लाखाच्या पुढे दादांना मताधिक्य पडेल। तुमचं काय मत आहे? आता राज्यसभेचे खासदार पद जे आहे ते वहिनीने दिलेले, त्यामुळे कुठेतरी चर्चा सुरू झाली आहे की अजितदादा जे ते बॅकफूट जातील आणि कुठल्या तरी पदाधिकाऱ्याला संधी द्यायला पाहिजे होती, नेत्याला संधी द्यायला पाहिजे होती, त्यामुळे पक्षाचं भवितव्य जे आहे ते राज्यातलं आबादी राहील। पक्षात अशी कुठलीही नाराजी नाहीये, उलट वहिनी साहेबांना दिल्यामुळे अतिशय म्हणजे चांगला निर्णय दादांनी घेतला असं माझं म्हणणं, किंवा पक्षाने घेतला। तर त्यातल्या त्यात आता वहिनींना खासदार तर झालेले आहेत, परंतु आता केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद वगैरे देऊन कसं अजून बारामती मतदारसंघाचा विकास करता येईल हे पाहिजे। आणि हारजीत होत असते सर, आणि सिंह जेव्हा 2 पावलं मागे जातो तेव्हा तो घाबरला असं होत नाही, तो 100% झेप घेणार आणि विधानसभेला आम्ही झेप घेणार। अजितदादा 100% यंदा मुख्यमंत्री होणार, एवढंच सांगतो। विधानसभेला मुख्यमंत्री होतील असं वाटतंय का? कारण ज्या पद्धतीचं आता सध्या राज्यात राजकारण सुरू आहे, भाजप एकीकडे त्यांचं संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न करते, दुसरीकडे दोन्ही शिवसेना त्यांचं संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न करते आणि सध्या बार्गेनिंग पॉवर जी आहे अजितदादांची कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। 1001% अजितदादाच मुख्यमंत्री होणार, आणि लोकसभेचं सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर झालं असतं तर वहिनी लाखपटीनं निवडून आल्या असत्या, पण त्यांनी भावनिक राजकारण करून निवडून आल्या। तुमचं काय मत आहे? आज 3 खासदार बारामतीला मिळाले, पवार साहेबांच्या रूपानं, सुप्रिया सुळेंच्या रूपाने आणि आता वहिनींच्या रूपानं, कसं वाटतंय? खूप छान वाटते। आमच्या बारामतीत आज दिवाळी सारखे भेटी घेटी वाटतात किंवा काय, खूप आनंद झालाय आम्हाला बारामतीकरांना, कारण ते वहिनींच्या कामाचं आणि फक्त वहिनींना आता कृषी मंत्री पद मिळावं ही आमची महिलांची आणि बारामती। नेमकं कृषी मंत्री पदच का पाहिजे? ते शेतकऱ्यांच्यासाठी, शेतकऱ्यांची जी दादांनी जी वहिनींनी जी हे केले त्यासाठी कृषी मंत्री पाहिजे। पण चर्चा तर सुरू आहे की अर्थ राज्यमंत्री पद मिळू शकतं, जर मंत्रीपद द्यायचं म्हटलं, राज्यातलं कॅबिनेट मंत्रीपद द्यायचं म्हटलं केंद्रातलं, तर राज्यमंत्रीपद जे आहे ते अर्थमंत्रीपद मिळू शकतं। ते सर्वस्वी शेवटी वरिष्ठांचा निर्णय आहे, पण आमचं बारामतीकरांचं मत आहे की कृषी मंत्रीपद मिळावं। तुम्हाला काय वाटतंय? सुप्रियाताई गेल्या अनेक वर्षांपासून या भागात काम करतात, आता वहिनी खासदार झालेत, काय डेव्हलपमेंट होईल बारामतीमध्ये? आज तुम्हाला माहिती आहे बारामतीचा विकास हा दादांनीच केलेला आहे, आणि वहिनी पण खूप काम करत होत्या, पण वहिनी कधी मीडिया समोर आले नाही। वहिनींनी टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून तर खूप कामं केलेली आहे। आज गोरगरीब जनतेचं वहिनींनी मोफत डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन केलेलं आहे, फोरमच्या माध्यमातून झाडे लावा, असे अनेक कामं केलेले आहेत। दादांनी जो बारामतीचा विकास केलेला आहे तो राज्यात नव्हे तर अख्ख्या देशात गाजतोय, कारण का तर दादांचं काम बोलते। आज जर वहिनी कॅबिनेट मंत्री झाल्या तर अगदी महाराष्ट्राचा विकास अगदी जोमाने होणार आहे, हे आम्हाला माहिती आहे। आम्ही तुम्हाला सांगतो की वहिनींना कॅबिनेट मंत्रीपद भेटलंच पाहिजे। एकीकडे कॅबिनेट मंत्रिपदाची, राज्यमंत्रीपदाची चर्चा सुरू आहे, दुसरीकडे अजितदादांबद्दल एक वेगळं वातावरण, घराणेशाहीचं आरोप होतोय की घरातच उमेदवारी दिली, घरातच राज्यसभेची उमेदवारी दिली आणि आपल्या पत्नीला उमेदवार केले, काय वाटतं तुम्हाला? नाही, असं काही नाहीये। ऍक्च्युली वहिनी बरोबर आम्ही जवळजवळ 2006 पासून कार्यरत वहिनीच्या सोबत आहे। वहिनीचं एक सामाजिक कार्य
खूप मोठं आहे. यशस्विनी अभियानच्या माध्यमातून त्यांनी पण काहीतरी कामं बारामतीसाठी केलेत. परत दुसऱ्या गोष्टी तुम्हाला एन्व्हायरमेंटल फोरमसाठी पण केलेत, शेतकऱ्यांच्यासाठी केलेत, वृद्ध लहान मुलांच्यासाठी केलेले आहेत. अशा अनेक कार्यक्रम उपक्रम त्यांनी घेतलेले. त्यांच्या सामाजिक कार्याचा हे बघून की त्यांना हे देणं गरजेचं होतं. हे पद आज खासदारसाठी त्या इच्छुक होत्या आणि त्यांना ते आमची पण इच्छा होती की वहिनीना या पदासाठी दादानी हे करावं, निवडावं. बरोबर आहे. तुमचं काय मत आहे? कारण ज्या पद्धतीचं आता सगळं राजकारण राज्यात सुरू आहे, बारामती तेवढी चर्चेत राहिलेली आहे. कारण सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार ननंद भाऊजाईंचा सामना झाला, त्यामुळे सुप्रिया सुळेंनी बाजी मारलेली आहे. जवळपास 1,58,333 मतं जी आहेत ती सुप्रिया सुळेंना मिळाली. कुठंतरी या पराभवाचं शैल्य मनात वाटतं का? निवडणुकीच्या काळात जेव्हा सुनित्रा वहिनींना उमेदवारी मिळाली त्या काळात प्रत्येक कार्यकर्त्यांनी जीव ओतून आपला प्रचार केलेला आहे आणि या ठिकाणी ही निवडणूक जी झाली ती भावनिक झालेली होती आणि भावनिक झाल्यामुळे ऑटोमॅटिक कल हा पवार साहेबांकडे वळलेला होता आणि त्यामुळं जनतेने त्यांच्या बाजूने कौल दिलेला होता आणि त्यामुळं जनतेने दिलेला जो कौल आहे तो देखील आम्ही मान्य केलेला आहे. पण विधानसभेला तसं होणार नाही. विधानसभेला आतापासूनच वहिनी साहेबांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आणि त्यांना आता केंद्रीय मंत्रिमंडळात देखील पद मिळावं यासाठी आम्ही अग्रेसर म्हणजे आमची सगळ्यांची इच्छाच आहे आणि वहिनींना हे पद मिळाल्या खासदार झाल्यामुळे आमच्यात जी मरगळ आलेली होती ती दूर झालेली आहे आणि आता आम्ही जोमाने कामाला लागणार आहोत आणि त्यासाठी मी एक असं म्हणू इच्छिते की जो पहाड़ों से टकराता है उसे तूफान कहते हैं, जो पहाड़ों से टकराता है उसे तूफान कहते हैं और जो तूफानों से टकराता है उसे वहिनी साहब कहते हैं, वहिनी साहब कहते हैं. नक्की तुमचं काय मत आहे? आता ज्या पद्धतीची लोकसभा निवडणूक झाली, विधानसभेला कशा पद्धतीनं काम करणार आहात? कारण आता विधानसभेला देखील मोठं आव्हान पवार साहेबांच्या रूपानं उभं केलं जाणार आहे. प्रथमतः मी वहिनींची राज्यसभावरती खासदार म्हणून नियुक्ती झाली त्याबद्दल मी सर्व तमाम बारामतीकरांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करते आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि एक इच्छा व्यक्त करते की असंच केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद वहिनींना मिळावं ही सदिच्छा पूर्ण करते. तुमचं काय मत आहे? ज्या पद्धतीनं विधानसभा लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभेमधील अशा पद्धतीचं आव्हान जे आहे ते उभं केलं जाणार आहे बारामतीमध्ये. कदाचित अजितदादांना देखील मोठ्या प्रमाणावरती धक्का बसू शकतो असं म्हटलं जात आहे की 1,68,000 जे मताधिक्य होतं ते आता राहणार नाही. असं काही होणार नाहीये. बारामतीमध्ये अजितदादाच निवडून येणार आहेत. आम्हाला सगळ्यांना पूर्ण खात्री आहे की 100% अजितदादाच येणार. का असा विश्वास वाटतो? आम्हाला विश्वास आहे दादांवर. दादांचं काम बोलतंय, इथं विकासालाच मत मिळणार आहे सगळ्या. पण विकासाचं मत जे आहे, विकासाला मत मिळेल असं म्हणताय, पण लोकसभेत ते घडले नाही. लोकसभेत जवळपास 1,58,333 मतांनी सुप्रिया सुळे म्हणजे विजयी झालेले आहेत आणि वहिनी पराभूत झाले आहेत. एवढं विकासाचं काम असताना देखील भावनिक झालेत लोक, त्याच्यामुळे असं झालेलं आहे. आता पुढे होणार नाहीये तसं. असं का वाटतंय? कारण भावनिकता तर अजूनही वाढू शकते. भावनिकता अजून आता पवार साहेबांनी वारीमध्ये चालण्याचा निर्णय घेतलेला आहे, सतत संपर्क ठेवलाय. आता जवळपास आठवड्यातले 6 दिवस तर बारामतीमध्ये आहेत. शरद पवार देखील तेवढा संपर्क ठेवणार आहेत, सुप्रिया सुळे देखील तेवढा संपर्क ठेवणार आहेत. मग लोक भावनिक का होणार नाहीत किंवा विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवली जाईल असं वाटतंय का? हो, विकासाच्याच कामावरती निवडणूक लढवली जाणार आहे. तुमचं काय मत आहे? की ह्या अगोदर लोक भावनिक झालते की दादांना सांगितलं गेलं की आता तुम्ही सुप्रियाताईंना मतदान करा, नंतरच्या वेळेस दादांना केलं तरी आमची काही हरकत नाही. त्यामुळे लोक खूप भावनिक झाले. भावनिकतेच्या ह्याच्यावर हे इलेक्शन झालेले. पण आता येणाऱ्या काळामध्ये दादा 3 ते 4 लाखांनी लीडने मतदान करणार आहे. दादांना 3 ते 4 लाखांनी मतदान होणार आहे. 3 ते 4 लाखांनी मतदान होईल असं वाटतं? हो, नक्की सर, नक्की. आणि ते मतदान करून घेण्याची पण आमची तयारी झालेली आहे. आम्ही पण आता चांगल्या जोमाने आणि उत्साहाने निवडणुकीला सामोरी जाणार. भावनिक मुद्दा बाजूला ठेवणार, विकास कामाचा मुद्दा घेऊन आम्ही अजितदादांना 3 लाखाचं लीड देणार म्हणजे देणार. तुम्ही भावनिक झाला होता? नाही, अजिबात नाही. भावनिक होणार पण नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलं, मागितलं पण आणि घड्याळाला मतदान केलं पण आणि शेवटपर्यंत घड्याळालाच मतदान करणार. काय म्हणते? बारामती एक संपूर्ण देशामध्ये जगामध्ये एक विकासाचं मॉडेल म्हणून पाहिलं जात आहे.
आणि खऱ्या अर्थानं बारामतीचा जो विकास आहे तो अजित पवारच्या माध्यमातूनच गेले 15-20 वर्ष सातत्याने होत आहे. आणि कालच्या या वहिनींच्या निवडीमुळे निश्चितच आम्हा कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळेल आणि अजितदादांना सर्वांची साथ मिळेल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. तुमचं काय मत आहे? कारण ज्या पद्धतीची निवडणूक आता झाली, वहिनींना पराभव स्वीकारावा लागला, त्यापूर्वी पारदादांना देखील पराभव स्वीकारावा लागला. अजित पवारांचं बारामतीमध्ये प्रचंड काम आहे, तरी देखील बारामतीकरांनी जवळपास 47,000पेक्षा जास्तचे मतदान जे आहे ते वहिनींच्या विरोधात केलं, म्हणजेच अजित पवारांच्या विरोधात केलं. का नेमकं घडलं? पराभवाचं कधी आत्मचिंतन केले का कार्यकर्त्यांनी? नाही, नक्कीच आम्ही आत्मचिंतन केले, कारण इमोशनल झाले. पण आता इमोशनल नाही होणार, कारण आता कर्तृत्व बघणार. मतदार जे आहे ना तो इमोशनल केला गेला, त्याच्यामुळे तिकडे मतदान वळलं. त्यांना कर्तृत्व हे पुढचं काय भावी दिसलंच नाही. त्यामुळे आता आहे ना तुम्हाला सांगते, भावनिक कोणच होणार नाही, कर्तृत्व बघणार, दादांचं कर्तृत्व. पण मग आता विधानसभेला देखील भावनिक केलं जाणार नाही असं का तुम्हाला वाटतंय? का खात्री वाटते? आणि तुम्ही कुठले मुद्दे घेऊन लोकांपर्यंत पोहोचणार? आम्ही कामाचे मुद्दे घेऊन लोकांच्या पर्यंत लोकसभेत पोहोचला होता? पोहोचलो होतो, पण इमोशनल मुळे थोडीशी मतदार राज्य जरा थोडासा हे झाला. निश्चितपणे लोकसभेत ज्या पद्धतीचं मतदान झालं ते इमोशनल झालं. इमोशनल करून भावनिकतेच्या मुद्द्यावरती निवडणूक लढली गेली. मात्र विधानसभेची निवडणूक आहे ती विकासाच्या मुद्द्यावर लढली जाईल आणि विकासाच्या मुद्द्यावर अजित पवार जे आहेत ते जवळपास 2 लाखांच्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास जे आहे ते इथल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. कॅमेरामॅन तेजस मी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.